अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी काही दिवसा अगोदर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही परीक्षा झालेली होती आणि त्याचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हा निकाल वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे. तसेच आपल्या टेलिग्रामवर सुद्धा आपण दोन्ही लिस्ट या ठिकाणी तुमचे मार्काची लिस्ट आणि जे कॅन्डिडेट्स पात्र झालेले आहेत त्यांची लिस्ट दोन्ही लिस्ट आपण अपलोड केले. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये जे कॅन्डिडेट्स या ठिकाणी पात्र झालेले आहेत म्हणजेच एलिजिबल झालेले आहेत पुढच्या प्रोसेससाठी, पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे मुलाखत. तर त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला जर मार्क लिस्ट पाहिजे असेल तर अतिशय कमी मार्क्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. 10 पैकी 3, 4, 5 अशा प्रकारचे गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुम्ही ते लिस्ट पाहू शकता. तुम्हाला किती मार्क्स पडले त्या ठिकाणी तुमचं नाव टाकून पीडीएफ मध्ये सर्च तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी पहा, जे काही तोंडी मुलाखत आता होणार आहे त्याची दिनांक या ठिकाणी दिलेली 9/12 ते 11/12/2025. अशा प्रकारे 9 पासून ते 11 पर्यंत 9, 10, 11 3 दिवस या ठिकाणी मुलाखत चालणार आहे. मुलाखतीसाठी 108 कॅन्डिडेट्स पात्र केलेले आहेत. जवळपास 263 कॅन्डिडेट्स पैकी फक्त 108 कॅन्डिडेट्स या ठिकाणी निवडलेले आहेत. तर 108 म्हणजे असे काही जास्त नाही मित्रांनो, लागण्याची 100% दाट या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे शक्यता आहे. बरेच कॅन्डिडेट्स अर्धे या ठिकाणी कॅन्डिडेट्स लागतात. म्हणजे जवळपास एकाच 2 या प्रकारे मुलाखतीसाठी त्यांनी बोलवलेलं आहे. तर थोडी चांगली मुलाखत जर दिली तर 100% या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी पत्ता दिलेला आहे. ह्या पत्त्यावर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, आता मुलाखतीसाठी उपलब्ध असताना तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी दिनांक 6 मे 2025, 3 सप्टेंबर 2025, 18 सप्टेंबर 2025 रोजी सूचना ज्या दिलेल्या आहेत त्याच्या छायांकित दस्तऐवजाच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. म्हणजेच अगोदर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी पूर्ण पाहिले जाते आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये काही तफावत असेल तरच तुमची मुलाखत घेतली जाते आणि आता तुमची मुलाखत घेतली जाणार नाही. म्हणजे जेवढे काय फॉर्ममध्ये शैक्षणिक डॉक्युमेंट भरलेले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वतः ओरिजिनल एक बंच ओरिजिनल आणि एक बंच झेरॉक्स असे 2 बंच तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. याच्यामध्ये जे ओरिजिनल आयडी कार्ड आहे कोणते एक ओरिजिनल आयडी कार्ड तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता या ठिकाणी जे 108 कॅन्डिडेट्स रेडी झालेले आहेत म्हणजेच पात्र झालेले आहेत सर्वात अगोदर त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आता लास्ट स्टेप आहे या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तर आता ही लास्ट स्टेप आहे. यामध्ये काय करणार तर कशा पद्धतीनं मुलाखत घेतली जाते, मुलाखत कशा पद्धतीने घेतली जाते, कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ड्रेसिंग कोड काय असते, त्यांना अपेक्षित काय असते, या संदर्भामध्ये खास आपण या ठिकाणी मार्गदर्शक तुमच्यासाठी बोलावून घेतलेले आहेत आणि हे सर्व मार्गदर्शक तुम्हाला मुलाखतीसाठी कशा पद्धतीने सामोरे जायचं आहे यासाठी मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी आपण मित्रांनो वेबिनार ठेवलेला आहे. हा वेबिनार लाईव्ह असतो. यामध्ये तुमचे सर्व प्रश्न मांडले जातात. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नाचं या ठिकाणी समाधान केलं जातो आणि हे वेबिनार आहे आपण 6 डिसेंबरला आयोजित केलेला आहे सायंकाळी 8 वाजता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही होऊ शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.